हाय हॅलो, आज कुठे जायचं आपण? महाबळेश्वरला. आज मी एक्साइटेड. जिजा आमच्याही खूप एक्साइटेड आणि आम्ही आता महाबळेश्वरला जाणार आहेत. 2-3 दिवस राहील तिकडे आणि जिजाचं काय करायचं तिकडे? सरप्राईज. ये बर्थडे करायचं. चला. भेटू महाबळेश्वरला. भेटू महाबळेश्वरला. जिजाचा आम्ही वाढदिवस साजरा करायचा ठरवलेला आणि तो पण महाबळेश्वरला. कारण काय घरी आहे किंवा क्लब हाऊस मध्ये आपण सेलिब्रेट करतोच, पण विचार केलेला की यावेळेस थोडं बाहेर जाऊन आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. म्हणजे ट्रिप पण होतीये आणि वेगळ्या ठिकाणी बर्थडे पण होतो. हॅलो, आता रात्रीचे 9-9:30 वाजलेत आणि आता मध्ये आम्ही विठ्ठल कामतला जेवायला थांबलोय आणि आता आमची इथे खेळायला आहे. त्यामुळे आमची जिजा बघा आता कशी खेळते बघा. हे बघा, हीच ती मस्त खेळतीये. आणि तोपर्यंत आधी आत दिली ऑर्डर आणि आम्ही आलो खेळायला. हाय, तुम्ही जो काय खेळतीये? वाव, तुम्ही महाबळेश्वर ते पोहोचला का नाही अजून? नाही का? जेवण करायला थांबलाय का? असं होय. बर, वाव, ठीक आहे ठीक आहे. मजा येते का तुम्हाला? हो. थंडी आहे? ऐक चालेल, आपण जेवण करूया. चला ऑर्डर देऊ ना, काय पाहिजे बघ. चला, ओके ओके. छान असं जेवण झाल्यावर परत आमचा प्रवास आम्ही चालू केला महाबळेश्वर साठी. हार्डली आता 1.5-2 तासच लागणार होते पोचायला. आता महाबळेश्वर मध्ये आम्ही पोहोचलेलो. आता दिसला आम्हाला मॅप्रो गार्डन. म्हटलं रात्री पण कसं दिसतंय बघावं. एकदम शांतता होती, काही गर्दी नाही, काही नाही. हा जो पॉइंट आहे तो क्रीम कॉर्नर म्हणून आहे, की जो वेण्णा लेक जवळ आहे, की जो रात्री 12-1 पर्यंत चालू असतो. कारण आम्ही ऑलरेडी 12 पर्यंत इथं पोहोचलेलो, की जे आम्हाला दिसत होतं की हे चालूच आहे. हे आहे लोकेशन, आम्ही तिथं राहिलेलो. याची सगळी डिटेल्स आणि याची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहितो, म्हणजे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला ते सोपं पडेल. हा पॉइंट असा होता की इथून महाबळेश्वर पण जवळ होतं आणि पुढे जे आम्हाला प्रतापगड होतं जिथे जायचं आहे आम्हाला, ते पण जवळ होतं. हॅलो, आज आहे जिजाचा बर्थडे. हॅपी बर्थडे जिजा. आता काय करायचं सांग? आता काय पोहे खायचे ना आपण. मस्त नाश्ता करायचा आणि पुढे जायचं फिरायला. ओके. मला आज पहिला फिरायला जायचं का आज सकाळी? फिरून झाले की मग सगळं संध्याकाळी येऊन मग आपण बर्थडे करायचा. ठीक आहे, ओके. जिजा काय पितेस तू? दूध बिस्किट. चला. हॅलो साक्षी, जिजा, कुठे निघालो आता आपण? प्रतापगडवर. जिथं आम्ही राहिलेलो तिथून प्रतापगड जवळ होता, त्यामुळे साहजिक आहे आम्ही पहिला पॉइंट प्रतापगड पासून बघायचं ठरवलेला. सगळ्यांचं जवळपास 9:30-10 पर्यंत आवरलेलं. मग आम्ही निघालेलो प्रतापगडासाठी. तिथंच 1-2-3 पॉइंट्स आहेत, ते बघून मग रिटर्न यायचं ठरवलेलं. आणि किती वेळ लागणार आता हे आम्हाला इतका अंदाज नव्हता. त्या हिशोबाने मग आपण पुढचा हळूहळू प्लॅन आम्ही ठरवत होतो. म्हणजे पहिला पॉइंट बघायचा, तो तिथं व्यवस्थित जेवण करायचं, पॉइंट बघायचा. कारण जिजा पण सोबत होती, त्यामुळे तिची कशी कॅपॅसिटी आहे, कितपत आहे, हे करत आम्ही ठरवत होतो. आता आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा जवळपास दुपार होणार होती आणि ऑलरेडी आमच्या सोबत कॅप्स आणि नॅपकिन वगैरे होतं, त्यामुळे आम्हाला इतका उन्हाचा नाही त्रास जाणवला.
पण जनरली जेव्हा केव्हा फिरायला येणार असाल तेव्हा दुपारचं ऊन असणार हे पण लक्षात ठेवा. जिजा ए जिजा काय रे ते जिजा मागे उसाचं रस. मस्त उसाचा रस पिल्यानंतर आम्ही थोडं फ्रेश झालेलो कारण थोडं ऊन होतं. मग आता फ्रेश झाल्यानंतर आम्ही कंटिन्यू केलं प्रतापगड चढायला. प्रतापगड चढण्यासाठी जास्त पायऱ्या नाही आहेत, फक्त एवढंच आहे की जिथे आपण गाडी पार्क करतो तिथून वरती जायला थोडंसं जास्ती अंतर, जास्त नाही म्हणता येणार पण थोडं अंतर चालावं लागतं. थोड्या पायऱ्या चढल्यानंतर हा आहे महादरवाजा, की जो महादरवाजातून आत गेला की समोर बुरुज दिसतो, आता दिसेल तुम्हाला. तर त्या महादरवाजातून समोर आलो की आपल्याला दिसतो बुरुज. बुरुजावरून आपल्याला निसर्ग खूपच सुंदर दिसतो. तसंच बुरुजावरून आपल्याला बालकिल्ला आणि भवानी माता मंदिर पण दिसतं, पण आम्ही तिकडे गेलो नाही कारण खूप ऊन होता. आले आमची जिजा प्रतापगडावरून. हाय चला 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 बाय बाय जिजा. तिला स्टोरी सांगितली बरं का शिवाजी महाराजांच्या अपडेट कशी म्हणते ते तर आहेत का आता शिवाजी महाराज. मी म्हटलं नाही. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवकालीन खेडेगाव म्हणून त्यांनी उभं केलंय. आधी जसे खेडे असतील तसं त्यांनी उभं करायचा प्रयत्न केलाय. खूपच सुंदर असं खेडेगाव त्यांनी उभं केलंय. पुढे तुम्ही पूर्ण व्हिडिओ मध्ये बघालच. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवकालीन खेडे आणि असं हस्तकला दालन आहे. आता इथं तुम्ही बघताय ते खेड्यासारखं जी शिवकालीन खेडे असतील तसं त्यांनी उभा करायचा प्रयत्न केलाय. सुरुवात उभे केले. ओके ओके इकडे नाही जाऊ शकत. ओ ओके अच्छा 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 ठीक आहे ठीक आहे. आई काळू बघ काळू आपली काळू बघ गावठी. आणि कुंभार असतील, लोहार असतील, असे सगळे त्यांची घरं, त्यांची प्रोफेशन हे सगळे त्यांनी उभं करायचा प्रयत्न केले. आई वर जा
आता या बैलगाडीमध्ये बसा, बघा कोण बसलंय. हाय, कुठे चालली तू? पुण्याला चालली का घेऊन बैलगाडी? टकरक टकरक. कोण? आम्ही बसू का? ओके सगळे बसतो आम्ही, आम्हाला सोडा. हा ओके सगळे आले 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 बैलगाडीमध्ये बसायला. चला चला चला, पुणे पुणे पुणे, पुण्याला सोडणार आहे जिजा सगळ्यांना. बसा बसा बसा. हा चला. अरे वा, आता जी खेड आहे ते इथं बघा, हे प्रतापगडाच्या पायथ्याशी लिटरली आता हे मग अशी आपण जे एंटर केलेलं हे खेड आहे. आता मी वरून हा तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. तर वरून असं चढून यायचं आहे आणि वरून येऊन आपल्याला सगळ्याच इथं थोडं वरती आहे आणि हे दिसतं आपल्याला छोटं खेड आहे. आमच्या दिशेचा बघा किती दंगा चाललाय आमच्या. हे बघा आम्हाला सांगते. पोच सांगतेस का? हा बर बर. हे मेंढपाळ आहेत आणि असे वेगवेगळे प्रोफेशन आहेत. जिजा चालले आमच्या आता मेंढपाळाकडे. बघ पिलू असं आपण बघतो की नाही, घेऊन जातात सगळे मेंढीला शेळीला, है ना? चला 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 चला. ते शेतकरी शेती करतायत, सगळे धान्य घेऊन जातात. वासुदेवाला वाव मस्तच मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. मस्त झोका आहे. बरोबर शहराचा असा हा मध्य गेलाय. यार खूपच सुंदर गाव त्यांनी बसवलंय, छोट मस्त असं. अय्या आमचं बा मिक्सर आहे का तो? खलबत्ता खलबत्ता फुकायला जाळ लावायला. फुंकायचं त्याच्यामध्ये, फुकायचं मध्ये जाळ लागतो, मग गरम होतं मग ते जाळ लागतो. मग बघितलं की मिरजवाला आहे ना, तो भाकरी करतात कोंबडा कोंबडी. झालं का ताक? कुठे कुठे आहे वासुदेव? इथं आहे का? होय की ग, वासुदेव आला. हाय बसा. आता कोंबडीला होता, कोंबडीला होता.
चल पिलू, आता विहिरीतून पाणी काढायचं आपल्याला. चल बघा, आता विहीर पण केली आहे, पाणी काढायचं आहे विहिरीतून. हो जिजा, कुठे बसली तू? चालतोय का घोडा तुझा? नाही पळव मग. खातोय. हा, खाऊ खायला थांबलाय का तुझं घोडा? बघू, काय नाव तुझं ग? जिम्मी. बापरे, खूपच उंच आहे ना. या, छान आहे तुमचा जिम्मी. आम्हाला पुण्याला जायचं, सोडाल का तुम्ही? बर बर, ओके. आलो 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 आलो. और यहाँ पे एक्सपीरियंस मुझे बहुत ही अच्छा लगा. हाँ, पानी का सवाल है. हाँ, पानी का सवाल है. चला. काय बनवते? वा, अरे बाप रे, एवढे पोहे बनवते. मस्त. येस, तुमचं किचन छान आहे हो. वा, मस्त आहे तुमचं किचन. हो का? अरे बापरे, तुझे फ्रेंड्स कुठे आहेत? ते 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 मगाशी खेळत होते ते, त्याच खेळत आहेत का इकडं? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हा, आम्ही आत येऊ का? दाखवा आम्हाला तुमचं कसं आहे घर. वा, पाऊस आला? अरे बापरे. बरं नाही, या इथून या इथून बाय. या इकडे या. बरं चल. आमचं आता तुम्ही आधी बघितलं असेल की हस्तकला केंद्र जे आहे शिवकालीन खेडेगाव जे बनवलंय की नाही, ते आता आमचं बघून झालं. आता आम्ही थोडं जेवायला जाणार होतो आणि त्याच्यामुळे जमलं तर आम्ही आता महाबळेश्वरला जाईल आणि तिथे एका दुसरे पॉईंट जमले तर बघेन. नाहीतरी आज तर जिजाचा बड्डे आहे तो सेलिब्रेट करायचा. तर बघू आता आपण जेवायला जाऊन तर कुठला पॉईंट वगैरे बघायचं. चला. तर प्रतापगड तुम्हाला कसा वाटला आणि शिवनेरी शिवकालीन खेडेगाव याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत हे शिवाजी महाराज तर आहेतच. येस. त्यामुळे त्या जागेला येऊन नक्की त्या जागेला तर महत्व तर आहेच ना. त्या जागेवरती आपण स्वतः जाऊन तो अनुभव घेणं, जे महाराजांनी घेतलेला तिथे जाऊन त्यांचे काय विचार होते तो जरा परत अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला की नेमकं त्या जागेचं काय महत्व किंवा तिथं कसे
अजून काय व्हायब्रेशन्स आहेत, तर नक्कीच ते तर जाणवतं की खरंच महाराजांनी काय विचार करून ते बांधलं असेल किंवा तिथे त्यांनी ते होते त्या काळचं. तर तो अनुभव खरंच एकतर शब्दात सांगणं अवघड आहे करतं. बरोबर. पण तरी असं वाटतं की नक्कीच येऊन सगळ्यांनी एकदा ना एकदा तरी येऊन नक्कीच बघावं तो आणि तो अनुभव घ्यावा त्या जागेवरती येऊन. परत जे आता खेडेगाव पण ते केलं तर मला वाटतं हल्लीच्या ह्या सगळ्या मुलांना ते बघणं महत्त्वाचं आहे. कारण नक्की त्या ह्याच्यामध्ये काय म्हणायचं जे खेडेगाव उभं केलं त्याच्यामध्ये त्यांनी कसं प्रोफेशन वाईज सगळे त्यांनी हे केलेलं, म्हणजे चांभार असेल, कासार असेल, लोहार असतील, ह्या सगळ्यांचं त्यांनी वेगवेगळं रेशो उभं केलेलं की जे आता बघायला तर अजिबात मिळतच नाही. परत पाटलाचा वाडा असेल तो कसा त्यांनी हे केला. त्यामुळे जुनं आर्किटेक्चर आहे, जुना तो खेडेगाव, ते जे वातावरण आहे ना अगदी एक ऑथेंटिक वातावरण आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे इथलं दोन्ही तरी ठिकाणं खूप सुंदरच आहेत. नक्कीच इच्छा आहे की एकदा तरी आयुष्यात येऊन बघावं. थँक्यू सो मच. आता नेक्स्ट राखी भोसले, तुम्हाला कसं वाटतं प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव? छान होतं, दोन्ही पण आवडलं. काय सांगा 2 शब्दात जरा. एन्जॉय केला आम्ही. जिजा नरेंद्र रसा, तुम्ही काय म्हणाल? अजून हर्षदा रसा, तुम्ही काय म्हणाल या बाबतीत? हर्षदा रसा, आम्ही तुमच्याशी बोलतोय. शिवकालीन खेडेगाव जास्त आवडलं मला. प्रतापगड काय म्हणाल तुम्ही प्रतापगड विषयी? पण छानच होतं. साक्षी भोसले, हॅलो. सर्व काही व्यवस्थित होतं, आवडलं मला. एवढंच का? स्ट्रॉबेरी. हाय. वाव, शूज मस्त आहे. या 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 या. आता कुठं आले तू? आता महाबळेश्वरच्या मार्केटला आम्ही आलोय. आता इकडे पार्किंगची बिल्डिंग आहे आणि आता इकडे मार्केटला चाललोय. आता बघू गेले की तुला पुढचं मार्केट दाखवतो. पार्किंग आहे फुलच असतं. आधेमध्ये जर तुम्हाला दुसरीकडे कुठं पार्किंग दिसलं तर तुम्ही लावू शकताय. आता आम्ही पोहोचलो मेन मार्केटला. करेक्ट. सगळं आपलं जसं एफसीड आहे तसंच खाण्याचं पण गल्ली चांगली दिसते. जिजा काय खाणार आहे? काय खाणार आता तू? क्रीम आणि स्ट्रॉबेरी. क्रीम स्ट्रॉबेरी सांगितलंय मी. आईस्क्रीम. क्रीम आणि स्ट्रॉबेरी असं मस्तपैकी आम्ही खाल्लेलं. आणि आता आम्हाला जिजाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. त्यासाठी आम्ही छान अशी पेस्ट्री घेतलेली आणि आम्ही निघालेलो आमच्या स्टे पर्यंत. हाय. आम्ही आता जिजाच्या बर्थडेचं काय सेलिब्रेशन तयारी करतोय ना. हाय. हो. अगदी दिसते. आता लावतो की थांब. तर असा झाला आमचा महाबळेश्वर मधला पहिला दिवस आणि जिजाचा बर्थडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो. हॅपी बर्थडे जिजा. हो.
आहे